मित्रांनो, कालपासून आहे ना उत्तर कोकणाचं टेम्परेचर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ज्यांनी कोणी मुंबई शहर, मुंबई लोहमार्ग, नवी मुंबई, पालघर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि मीरा भाईंदर येथे फॉर्म भरलेला आहे, त्या भरती करणाऱ्या मित्रांनी लक्ष द्यायचं आहे. ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कालचं जे टेम्परेचर होतं ते मित्रांनो 36.2 अंश एवढं होतं. आणि ह्या उत्तर कोकणाच्या उन्हाचं वैशिष्ट्य असं की हे तुम्हाला आहे ना लगेच डिहायड्रेट करून टाकते, तुमची अंगातली सगळी एनर्जी संपवून टाकते आणि तुम्हाला वीक करून टाकते. मग पर्याय काय? तर मित्रांनो, ह्याला एकच पर्याय आहे की तुम्ही तुमच्या शरीराला दिवसभर पाणी पुरवलं पाहिजे. भरती प्रक्रियेदरम्यान आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही, आपण पाणी पियत नाही आणि आपली बॉडी आहे ती डाऊन होते आणि त्याचं जे फरक आहे ते आपल्या ग्राउंडच्या मार्क्सवर होते. तुम्हाला सातत्याने पाणी पियत राहायचं आहे. एक ग्लुकोन डी सोबत ठेवा, ORS सोबत ठेवा, संत्र्याचं ज्यूस, मोसंबीचं ज्यूस, त्यानंतर नारळ पाणी आणि ORS लिक्विड हे येते, हे घेत राहा. मित्रांनो, जेवढं तुम्ही शरीराला पाणी देणार तेवढं तुमचं शरीर भक्कम राहील, एनर्जेटिक राहील आणि तेवढेच तुमचे मार्क आहे ते चांगले येतील. बऱ्याच मित्रांचे मार्क कमी होण्याचं कारण देखील हा टेम्परेचर आहे आणि आता हा टेम्परेचर वाढत आहे. तर कृपया करून काळजी घ्या रे भावांनो आणि पाणी पियत राहा आणि चांगलं शरीर जपा, जेणेकरून चांगल्यात चांगले मार्क येतील आणि आपले वर्दीचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील. ओके, काळजी घ्या.